दुबईमध्ये फायटर विमान तेजसला 2:20 मोठा अपघात। दुबईच्या एअर शो दरम्यान ही दुर्घटना घडली। दुबईच्या अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर लढाऊ तेजस विमान कोसळलं। या अपघातामध्ये पायलटला बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। दुर्घटनेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरुमला इथल भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये प्रार्थना केली। राष्ट्रपतींनी तिरुपती जिल्ह्यामधील तिरुचानूर इथं श्री पद्मावती मंदिराला देखील भेट दिली आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी तिरुमला इथं प्रार्थना केली। गुजरातच्या गोध्रामध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली। ही आग 2 ते 3 तास धुमसत होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलानं ही आग आता आटोक्यात आणली आहे। दरम्यान या आगीमध्ये मोठं नुकसान झालंय। केरळमधील कवनाड इथं मासेमारी करणारी बोट दुर्घटनेमध्ये उद्ध्वस्त झाली आहे। बोटीला आग लागल्यामुळे हा अपघात घडला। या दुर्घटनेमध्ये बोटीवरील 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली आहे, मात्र बोट पूर्णतः उद्ध्वस्त झाली। मणिपूरच्या इम्फाळमध्ये सुरक्षा दल आणि नागरिकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला। संगाई उत्सवादरम्यान ही घटना घडली आहे। सुरक्षा दलांनी या उत्सवासाठी संरक्षण दिलं होतं। यावेळी मैतेई समूहाकडून विरोध प्रदर्शन करण्यात आलं। हळूहळू आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत सुरक्षा दलांवर हल्ले चढवले। युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यामध्ये इमारतीचं मोठं नुकसान झालंय। यानंतर आता बचाव कार्य करण्यात येत आहे। यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय, तर अजूनही 22 लोक बेपत्ता असल्याचं समजतंय। त्यांचं शोधकार्य सुरू आहे। या हल्ल्यामध्ये इमारतीचं मोठं नुकसान झाल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत। रशियामधील रोडवर ट्रॅफिकचा एक विलक्षण व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये हजारो बारशिंगे एकाच वेळी रस्ता पार करताना दिसतायत। रशियामध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू झाली आहे। बर्फवृष्टीमुळे बारशिंगे डोंगराळ भागाकडे जातात, जिथं त्यांना पुरेसं अन्न आणि खडकाळ भागामध्ये जगणं शक्य होतं। मात्र एकाच वेळी एकाच रांगेमध्ये हजारो प्राणी एकाच दिशेनं जातानाची ही दृश्य अधिक मनमोहक आहेत। बांगलादेशमध्ये 5.7 तीव्रतेचा मोठा भूकंप झालाय। मध्य बांगलादेशातील भूकंपाचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलाय। ढाक्यासह इतर काही शहरांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला। या भूकंपामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले। सकाळी 10च्या सुमारास हा धक्का बसल्यानंतर नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। त्यानंतर अनेकांनी रस्त्यांवर गर्दी केली होती। मेक्सिकोची फातिमा बॉश मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती ठरली आहे। थायलंडची प्रवीणर सिंग, व्हेनेझुएलाची स्टेफनी अब्साली आणि फिलिपिन्सची अहतिसा मनालो या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या उपविजेत्या ठरल्या। पर्थ स्टेडियमवर झालेल्या पहिल्या ॲशेस सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा पहिला डाव 172 धावांमध्ये आटोपला। वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं 7 विकेट्स घेत पाहुण्या संघाला नमतं घेण्यास भाग पाडलं।